वळूयात पुढल्या बातमीकडे। भाजपला पाठिंबा लोकसभेपुरता होता, विधानसभेचं बोललेलो नव्हतो असं म्हणत भाजपसोबतच्या प्रश्नावर युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी उत्तर दिलंय। विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढणार असं देखील राज ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे। जी आपली भूमिका होती त्यानंतर विधानसभेला असं चित्र वाटत होतं की आपण महायुतीचे नेमकं काय झालं, आपण नाही काय झाल्याचा विषयच नव्हता। त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे, बरोबर आहे। त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का? नाही बोललो। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हा माझा महाराष्ट्र दौरा सुरू झालेला आहे। साधारणपणे प्रत्येक मतदारसंघाची छानबीन केली जाईल, परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि मग त्याच्यानंतर पुढे किती जागा लढवायच्या आणि काय लढवायच्या सर्वसाधारणपणे आम्ही एक 250 ते 250 जागा पक्ष लढवणार। हे काय पहिल्यांदा होत नाही, याच्या अगोदरही लढवले जातात। राजकारणात त्यांनी परत नव्यानं सुरुवात केलेली आहे। ते प्रत्येक वर्षी नव्यानं सुरुवात करतात राजकारणात, बरं का। पण ते गल्ली क्रिकेटपासून टेस्टपर्यंत त्यांना कधीच यश मिळालं नाही। कारण त्यांचा संपूर्ण जो राजकारण आहे ते मॅच फिक्सिंगवरच असतं आणि फिक्सिंग होत नाही नीट। आपण दरवर्षी नव्यानं राजकारणाची सुरुवात करतात, तुमचं राजकारण म्हणजे मॅच फिक्सिंग नसतं अशा पद्धतीने टीका करतात। योग्य वेळी मी जेव्हा बोलीन तेव्हा ते काही गोष्टी त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील।